Good day, all of you. You know that sentence is a very important component of every language. वाक्य हा प्रत्येक भाषेचा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मी आपल्याला गुगल फॉर्मच्या माध्यमातून टाइप्स ऑफ सेंटेन्सची प्री टेस्ट दिली होती आणि या टेस्टच्या आलेखावरून असे लक्षात आले की 175 विद्यार्थ्यांनी प्री टेस्ट सोडविलेली आहे. या आलेखावरून आपल्या लक्षात येतं की जवळपास 36 विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत. या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर 19 विद्यार्थ्यांना 14 गुण मिळालेले आहेत, 20 विद्यार्थ्यांना 13, 18 विद्यार्थ्यांना 12, 9 विद्यार्थ्यांना 11, 11 विद्यार्थ्यांना 10. त्यानंतरचा रेशो आहे 9, 8, 7, 6, 5, 4 असा आहे. म्हणजे जर आपण प्रश्नवाईज जर बघितला रेशो तर असं एकंदरीत दिसतं की इम्परेटिव्ह सेंटेन्स जे पहिलं वाक्य आहे त्याच्यामध्ये 109 विद्यार्थ्यांनी बरोबर सोडविलेलं आहे. जर आपण टक्केवारी बघितली तर 62.3 आहे. दुसरं वाक्य इंटरोगेटिव्ह आहे, यामध्ये 134 विद्यार्थ्यांनी बरोबर सोडविलेलं आहे. एक्सक्लामेटरीमध्ये 151 विद्यार्थ्यांनी बरोबर सोडविलेलं आहे, 86.7 अशी टक्केवारी दिसते. चौथं इंटरोगेटिव्ह, त्यामध्ये 130 विद्यार्थ्यांनी बरोबर सोडविलेलं आहे. एक्सक्लामेटरीमध्ये 139 विद्यार्थ्यांनी बरोबर सोडविलेलं आहे. सहावं वाक्य इम्परेटिव्ह आहे, त्यामध्ये 95 विद्यार्थ्यांनी बरोबर वाक्य, इथे जरा रेशो कमी दिसतो आहे. सरासरी जर आपण बघितले तर 54.7 म्हणजे इम्परेटिव्ह वाक्य विद्यार्थ्यांना समजलेलं नाही. त्यानंतर असर्टिव्ह सेंटेन्स 127 विद्यार्थ्यांनी बरोबर सोडविलं. इंटरोगेटिव्ह वाक्यामध्ये 135 विद्यार्थ्यांनी बरोबर सोडविलं. नवं वाक्य असर्टिव्ह होतं, इथे परत 97 विद्यार्थ्यांनी वाक्य बरोबर लिहिलं. इथे सुद्धा रेशो कमी दिसतोय, 56% सरासरी दिसते आहे आपल्याला. त्यानंतर 10 वाक्य इंटरोगेटिव्ह होतं, त्यामध्ये 122 विद्यार्थ्यांनी हे वाक्य बरोबर सोडविलं. 11 वाक्य एक्सक्लामेटरी आहे, 12 वाक्य एक्सक्लामेटरी आहे, यामध्ये 128 आहेत बरोबर सोडविणारे विद्यार्थी. 13 वाक्य इम्परेटिव्ह आहे, यामध्ये 101 विद्यार्थ्यांनी बरोबर वाक्य सोडविलं, 58.4% सरासरी आहे. 14 वाक्य असर्टिव्ह आहे, 91 विद्यार्थ्यांनी बरोबर वाक्य, म्हणजे टक्केवारी बघायला गेलो तर 52.6, इथे सुद्धा विद्यार्थ्यांना हे वाक्य समजलेलं नाही. आणि शेवटचं इंटरोगेटिव्ह होतं, इथे 132 विद्यार्थ्यांनी बरोबर वाक्य सोडविलेलं आहे. एकंदरीत आपल्याला या आलेखाच्या माध्यमातून असं लक्षात आलं की असर्टिव्ह, इम्पॅरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी ही जी वाक्यरचना आहेत तर त्या वाक्यरचनेमध्ये काही विद्यार्थ्यांना तर खूप छान समजलेली आहेत, परंतु काही विद्यार्थ्यांना मात्र अजून ते वाक्यप्रकार समजत नाही आहे. आणि त्या अनुषंगाने पोस्ट टेस्ट देण्या अगोदर विचार केला की जर व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगता आलं की टाइप्स ऑफ सेंटेन्स कशी ओळखायची असतात, तर मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना नक्कीच समजून येईल आणि माझी जी पोस्ट टेस्ट आहे ती चांगल्या प्रकारे विद्यार्थी सोडू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, ही जी टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत ती केवळ शालेय स्तरावरतीच आपल्याला उपयोगी पडतात असं नाही, तर ज्यावेळी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहात त्याच्यासाठी सुद्धा ही वाक्यरचना खूप महत्त्वाची आहे. चला तर पाहूया वाक्याचे प्रकार. टाइप्स ऑफ सेंटेन्स. फर्स्ट इज डिक्लरेटिव्ह सेंटेन्स, त्यालाच स्टेटमेंट सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. मराठीमध्ये त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. आता विधानार्थी वाक्य ओळखायचं कसं, तर अ स्टेटमेंट दॅट टेल्स अस समथिंग, म्हणजेच जे विधान जे आपल्याला काहीतरी सांगत असतं. इट एंड्स विथ अ फुल स्टॉप, म्हणजेच थोडक्यात ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी फुल स्टॉप असतो त्या वाक्याला आपण डिक्लरेटिव्ह किंवा असर्टिव्ह किंवा स्टेटमेंट सेंटेन्स म्हणतो. उदाहरणार्थ, माय नेम इज राजू, वी वन द गेम,
द ट्रेन अराइव्ड ऑन द टाइम. आता या तीनही वाक्यांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की बघा, वाक्याची सुरुवात कर्त्याने होते. पहिल्या वाक्यामध्ये माय नेम हा सब्जेक्ट झाला आणि शेवटी फुल स्टॉप आहे. वी वन द गेम याच्यामध्ये सुद्धा वी हे सब्जेक्ट झाला, शेवटी फुल स्टॉप आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये द ट्रेन अराइव्ड ऑन टाइम यामध्ये सुद्धा द ट्रेन हा सब्जेक्ट झाला आणि शेवटी फुल स्टॉप आहे. सेकंड काइंड इज इम्परेटिव्ह सेंटेन्स. याला मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. आता याचे नियम कोणते, ओळखायचं कसं, तर टेल समवन टू डू समथिंग. इट कॅन बी अ कमांड ऑर रिक्वेस्ट. म्हणजेच एखाद्याला काहीतरी करायला सांगते, ती आज्ञा किंवा विनंती असू शकते. आणि दुसरा नियम, इट एंड्स विथ अ फुल स्टॉप. साध्या शब्दात आपण समजून घेऊ, ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते आणि शेवटी फुल स्टॉप असतो, अशा वाक्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, गो टू स्कूल नाव, फुल स्टॉप. आता इथे या वाक्यामध्ये बघा, गो हे क्रियापद झालं आणि शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा, फाइंड माय लेदर जॅकेट, फुल स्टॉप. आता इथे सुद्धा बघा, फाइंड हे वर्ब झालं, शेवटी फुल स्टॉप आहे. तिसरं वाक्य, कम्प्लीट दिस बाय टुमारो. आता इथे सुद्धा कम्प्लीट हे वर्ब झालं, शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स. काही वेळेला असंही वाक्य येतं बघा, प्लीज कम्प्लीट युअर होमवर्क फॉर टुमारो. आता यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की प्लीज हा शब्द वापरलेला आहे, पण प्लीज हा रिक्वेस्ट आहे आणि कम्प्लीट त्याच्यापुढे कम्प्लीट आहे, म्हणजे वर्बने सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हे वाक्य आज्ञार्थी झालेलं आहे. थर्ड काइंड ऑफ सेंटेन्स इज इंटरॉगेटिव्ह. इंटरॉगेटिव्हलाच प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात. देर आर टू टाईप्स ऑफ क्वेश्चन. या ठिकाणी यामध्ये दोन प्रश्नांचे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे WH टाईप क्वेश्चन. आता WH टाईप क्वेश्चनचे नियम कोणते, तर या वाक्याची सुरुवात ही WH वर्डने होते. द सेंटेन्स बिगिन्स विथ अ WH वर्ड. त्यानंतर इट एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क आणि शेवटी प्रश्नचिन्ह असतं. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर बघा, विच स्टोरी बुक डू यू लाईक. यामध्ये बघा, विच हा WH टाईप क्वेश्चनने वाक्याची सुरुवात झाली, शेवटी प्रश्नचिन्ह आहे. दुसरं उदाहरण घेऊ, हाऊ ओल्ड आर यू. इथे सुद्धा बघा, हाऊ हा WH क्वेश्चन आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. यातला दुसरा जो प्रकार आहे तो आहे व्हर्बल क्वेश्चन. याला साधा प्रश्नार्थ किंवा एस्नो टाईप क्वेश्चन असं म्हणतात. यामध्ये वाक्याची सुरुवात ऑक्झिलरी वर्ब, त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो, व मॉडल ऑक्झिलरीने होत असते. आणि त्याचा शेवट देखील इट एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क आणि शेवटी प्रश्नचिन्ह असतं. उदाहरण आपण बघूया, कॅन यू ड्राईव्ह अ कार, क्वेश्चन मार्क. बघा, इथे कॅन हे झालं मॉडल ऑक्झिलरी आणि शेवटी आहे प्रश्नचिन्ह, त्यामुळे हे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स झालं. दुसरं वाक्य घेऊया, डू यू नो धिस प्लेस. आता यामध्ये डू हे झालं ऑक्झिलरी वर्ब, म्हणजेच हेल्पिंग वर्ब आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि त्यामुळेच हे वाक्य झालं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. द फोर्थ काइंड ऑफ सेंटेन्स इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स. याला मराठीमध्ये उद्गारवाचक वाक्य असं म्हणतात. आता याचे नियम कोणते, तर सेंटेन्स दॅट शो स्ट्रॉंग फिलिंग. अँड सेकंड रूल इज इट एंड्स विथ अन एक्सक्लामेशन मार्क. मित्रांनो, साध्या शब्दात जर सांगायचं झालं तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स जे असतं त्याच्यामध्ये उद्गारवाचक शब्द असतात, जसे की हाऊ, व्हॉट, आह, ओ, वाव, अलाज, माय गॉड. तर काही वेळेला उद्गार वाक्यच असतात, शब्दांऐवजी उद्गार वाक्य असतात, जसे की यू डीड रिअली गुड जॉब, ही इज नॉट डुईंग इट राईट, आय कांट बिलीव्ह इट. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी उद्गार शब्द आणि उद्गार चिन्ह हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही सहज उद्गारार्थी वाक्य एक्सक्लामेटरी सेंटेन्स समजू शकता. मगाशी सांगत असताना इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये ज्यावेळी निगेटिव्ह सेंटेन्स असतात, जसं की डोंट गो देअर, डोंट ओपन द विंडो. आता या ठिकाणी हे आज्ञार्थी वाक्य आहे, कारण पटकन लक्षात येत नाही, त्यामुळे विद्यार्थी गोंधळतात.
तर हे आज्ञार्थी वाक्य असतं. त्यामुळे अशा देखील वाक्यांची तुम्ही सराव करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला वाक्याचे प्रकार सहज गतीने समजू शकतील आणि तुम्ही अधिकाधिक ओळखू शकता. या वाक्य टाईप्स जे आहे, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस जे आहे, ती केवळ फक्त शालेय अभ्यासापुरती मर्यादित नाहीत, तर पुढे जे तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहात, मग MPSC असेल किंवा अदर ज्या काही एक्झाम्स असतील, स्पर्धा परीक्षा असतील, याच्यामध्ये सुद्धा टाईप्स ऑफ सेंटेन्सेस माहीत असणं गरजेचं असतं. त्याच्यावरती देखील बरीच अशी वाक्य असतात. मला आशा वाटते की आपल्याला हे चारही प्रकार नक्की समजलेले असतील. खाली जी पोस्ट टेस्ट जी मी देत आहे ती तुम्ही सोडवा आणि जर काही शंका असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.